वळूयात पुढच्या बातमीकडे। केंद्रीय पार्लमेंट बोर्डाची बैठक दिल्लीमध्ये होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस 1 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीमध्ये केंद्रीय पार्लमेंट बोर्डाची आज बैठक पार पडणार आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस देखील सहभागी होणार आहेत। दुपारी 1 वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील। आताच्या क्षणाची ही अतिशय महत्त्वाची घडामोड। केंद्रीय पार्लमेंट बोर्डाची आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील। त्यासाठी ते 1 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी 1 वाजता रवाना होणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, केंद्रीय पार्लमेंट बोर्डाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील। काय सविस्तर अपडेट? नक्कीच आज दिल्लीमध्ये जी आहे ती साधारण 2 वाजता जी आहे ती भाजपच्या केंद्रीय पार्लमेंट बोर्डाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये त्रिपुराच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात जाण्याची शक्यता आहे आणि या बैठकीचे मेंबर देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी दुपारी 1 वाजता देवेंद्र फडणवीस या नागपूरवरून दिल्लीकरिता रवाना होणार आहेत आणि दिल्लीमध्ये दुपारी 2 वाजता त्या बैठकीत सहभागी होणार आहे। आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचा जो आहे तो निर्णय जो आहे तो भाजपमध्ये विचारात घेतला जातो, त्यांचे सजेशन जे आहेत ते भाजपमध्ये मानले जातात आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीस या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे भाजपसाठी आणि फडणवीस यांच्यासाठी ही बैठक महत्त्वाची असेल आणि त्या बैठकीनंतर बहुतेक संध्याकाळी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस मुंबईला परत येणार आहेत। निश्चितच उदय, बैठकीसंदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।